नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत खूपच स्वादिष्ट आणि घरगुती स्टाईल दुधी भोपळ्याची ग्रेव्ही भाजी. ही भाजी पोळी, भाकरी, भातासोबत खूपच छान लागते. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दुधी भोपळा एक घेतला आहे, असा हा मध्यम आकाराचा घेतला आहे. बेसन 2 चमचा, शेंगदाणे कूट पाव वाटी, लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा, धने अर्धा चमचा, लसूण पाकळ्या 6 ते 7, कढीपत्त्याची पाने 10-12, तेल 4 चमचा, असा हा साहित्य घेतला आहे. सर्वप्रथम दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, त्याचा देठ काढून घ्यायचा. भोपळा चिरून घ्यायचा. हा बघा, प्रथम असा गोल गोल चिरून घ्यायचा. अर्धा भोपळा मी असा गोल आकाराचा चिरून घेतलेला आहे. अजून अर्धा भोपळा चिरून घ्यायचा आहे. गोल आकार भोपळा असा चिरलेला आहे. आता असा हा बारीक बारीक चिरून घ्यायचा. राहिलेला अर्धा भोपळा पण मी आता असाच चिरून घेणार आहे. देठ काढून घ्यायचा. हा बघा, असा गोल गोल प्रथम चिरायचा. पहिल्यासारखाच हा पण भोपळा मी चिरून घेतलेला आहे. आता हा भोपळा पण बारीक चिरून घ्यायचा आहे. हा भोपळा पण तसाच बारीक चिरून घ्यायचा. हा बघा, आता मी असाच हा भोपळा चिरून घेत आहे, एकदम बारीक बारीक असा. भाजी हा असा गोल करून जर तुम्ही भाजी चिरलात तर भाजी एकदम बारीक असा चिरला जातो. फळभाज्यांचा असा हा बारीक फोडी चिरून तयार होतात. हा बघा, आता मी सर्व हा पूर्ण एक भोपळा चिरून घेतलेला आहे. भोपळा असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. दुधी भोपळा ताजा असेल तर भाजी खूपच चविष्ट लागते. घरगुती स्टाईल दुधी भोपळ्याची ग्रेव्ही भाजी. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दुधी भोपळा असा मी सर्व चिरून घेतलेला आहे. हा बघा, आता ग्रेव्ही भोपळ्याची भाजी तयार करून घ्यायचा आहे. एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. कढई चांगला गरम होऊ द्यायचा. कढई चांगला गरम झाल्यानंतर 4 चमचा होईल इतका तेल त्या कढईमध्ये घालायचा. हा बघा, आता मी घातलेला आहे. तेल चांगला गरम झाल्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा पूर्ण धने घालायचा. लसणाचा जाडसर पेस्ट या तेलामध्ये घालायचा. कढीपत्त्याची पाने घालायचा. चिरून घेतलेला सर्व भोपळा आता या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे. चिरून घेतलेला भोपळा घातल्यानंतर असा झारीने चांगला परतून घ्यायचा. या फोडणीमध्ये 2 चमचा बेसन घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे. लाल तिखट 1 चमचा घालायचा. हा बघा, 1 चमचा लाल तिखट मी घातला आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालायचा. काळा मसाला 1 चमचा घालायचा. मीठ अर्धा चमचा घालायचा. मसाले घातल्यानंतर झारीने चांगला परतून घ्यायचा. गॅस हा मोठ्या आंचेवर ठेवायचा.
फोडणीमध्ये हा सर्व मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट पाव वाटी घालायचा. हा बघा, या फोडणीमध्ये आता शेंगदाण्याचा कूट पाव वाटी मी घातला आहे. आता चांगला असा परतून घ्यायचा. भाजीला एकदम चांगला असा रंग आलेला आहे. हा बघा, ही भाजी झारीने चांगला परतून घ्यायचा. या भाजीमध्ये हा सर्व मसाला असा हा चांगला एकजीव व्हायला हवा. हा बघा असा. आता या भाजीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचा आहे आणि 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. हा बघा, आता मी या भाजीमध्ये पाणी घालत आहे. हा बघा, इतका पाणी घालून 10 मिनिटं आता हा भाजी शिजवून घ्यायचा. मध्यम आचेवर हा भाजी शिजवून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्याची ग्रेव्ही भाजी आता एकदम चांगल्या प्रकारे शिजत आहे. हा बघा, एकदम मस्त. दुधी भोपळ्याच्या या भाजीला रंग एकदम चांगला असा आलेला आहे. हा बघा, अधूनमधून असा हा पळीने चांगला परतून घ्यायचा. दुधी भोपळ्याची ग्रेव्ही हा भाजी आता चांगला शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा. दुधी भोपळ्याचा ग्रेव्ही भाजी आता तयार झालेला आहे. या भाजीवर थोडेसे मेथीची पाने मी घातला आहे. कढई आता खाली ठेवला आहे. हा बघा, हा भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. रंग एकदम बेस्ट आलेला आहे. दुधी भोपळ्याची ग्रेव्ही भाजी आता मी या डिशमध्ये थोडासा काढून घेणार आहे. हा बघा, आता मी हा भाजी या डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा, किती सुंदर रंग आलेला आहे. मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. दुधी भोपळ्याचा ग्रेव्ही एकदम दाटसर असा तयार झाला आहे. एकदम चांगल्या प्रकारे ही ग्रेव्ही भाजी तयार झाला आहे. हा बघा, एकदम सुपर. ही भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. रंग छान आलेला आहे. एकदम टेस्टी असा हा दुधी भोपळ्याचा ग्रेव्ही भाजी तयार झालेला आहे. दुधी भोपळ्याची ग्रेव्ही भाजी तयार आहे. हा बघा, एकदम गरमागरम एकदम चांगल्या प्रकारे ही भाजी तयार आहे. या भाजीवर मी लाल मिरची ठेवला आहे. राहिलेला हा दुधी भोपळ्याचा ग्रेव्ही भाजी या बाउलमध्ये मी काढून घेतला आहे. हा बघा, ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. दुधी भोपळ्याची ग्रेव्ही भाजी हा रेसिपी आता येथे तयार झालेला आहे. दुधी भोपळ्याची झणझणीत ग्रेव्ही भाजी आता तयार आहे. घरगुती स्टाईल दुधी भोपळा मस्त चवदार ग्रेव्ही भाजी आता तयार आहे. हा रेसिपी आता पूर्ण झालेला आहे. दुधी भोपळ्याची ग्रेव्ही भाजी हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत पुढील नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार.